नमस्कार, मी प्रसाद पणे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या अनुशासन प्रबोधन या बिनभिंतीच्या शाळेत। आता बिनभिंतीची शाळा ही नेमकी संकल्पना काय आहे ते समजून घ्या। आता आपला प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो शाळेत जातो, पण त्या शाळेच्या पुस्तकांमध्ये जाऊन तुम्ही त्याची आवृत्ती कधी पाहिलंय का? किंवा आपण जर पुस्तकं घेत असू तर आपण पाठ्यपुस्तकांवरती फारसं लक्ष देत नाही। एक शाळेय रेग्युलर जो अभ्यासक्रम असतो त्यानुसार आपण जाण्याचा प्रयत्न करतो, पण कधीतरी जाऊन त्या पुस्तकाची आवृत्ती बघा। ही पुस्तकं जी आहेत ती 2015, 2016, 2018 इतक्या जुन्या अभ्यासक्रमावरती आधारित आहेत। आत्ताचा जो कालखंड बघितला 2025चा, तो इतक्या फास्ट गतीने पुढे जात आहे की त्यामुळे आपले जे सामान्य विद्यार्थी आहेत ते या गोष्टींमध्ये मागे राहत आहेत। हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण अनुशासन प्रबोधिनी बिनभिंतींची शाळा जी आहे ती सुरू करतोय। त्यात विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यात घेणारच आहोत। त्याचबरोबर पूर्ण सिलेबस जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीने आजच्या काळातली उदाहरणं देऊन जे आहे ते शिकवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण अनुशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून करणार आहोत। आता ह्याच्यामधले विषय जर आपण समजून घेतले तर मराठी हा साधा लँग्वेज विषय आहे, तो सुद्धा नीटवाणी शाळेमध्ये शिकवला जात नाही अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रार आहे। गेली 10 वर्ष जे आहे ते आपण ह्या कार्यामध्ये कार्यरत आहोत, ज्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे शिकवलेलं आहे। त्यामुळे आपण बिनभिंतीच्या शाळेमध्ये इयत्ता 10वी पर्यंतचा सिलेबस एका वेगळ्या पद्धतीने आपण जे आहे ते शिकवणार आहोत। ह्या चॅनल मार्फत आपण पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक वेगळा दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून। याच्यामध्ये खूप साऱ्या नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपण या चॅनल मार्फत घेऊनच येणार आहोत। त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा की या चॅनलद्वारे तुम्ही जे आहे ते एक सशक्त बुद्धीने सशक्त असे पालक बनू शकता। त्याकरता आपण ह्या चॅनलची निर्मिती केली आहे। त्यामुळे हे चॅनल जे आहे ते विद्यार्थ्यांबरोबरही पालकांसाठी तितकंच हिताचं आहे। त्यामुळे हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा, इतकीच विनंती आहे। धन्यवाद।